मी काय माझं तोड दाखवत नाही गाईस. मी हे नवीन आणलंय काय आणि मी एक्सपेरिमेंट करायला लागलोय आणि हे बघून माझ्या भावाला पण एक्सपेरिमेंट करायचं म्हणून त्याची केस कशी करून ठेवले बघा. दाखव की हे भारी दिसायला सौम्य उलट असं पण असं उभारतात केस किती पण चपटे केलं तरी असं झालंय सोमचं. थांब आपण नवीन स्टाईल करूया. असं बघ हे बघा नवीन स्टाईल. पोच दे. हा असं व्यवस्थित उभा असं पोच द्यायचा. नवीन स्टाईल. आता दुसरी हेअरस्टाईल. पोच दे. पोच दे पोच. पोच दे की रे शप्पा आहे माझी. तिकडे कॅमेराकडे असं बॉडी बिल्डिंग आणि असं असं की नाही बघ असं की नाही एकदम मागं बघायचं असं बघायचं तिकडे. 1 2 3 तेरे नाम. आता दुसरी हेअरस्टाईल. केसांचं हे ऐक आता हेअर वॉश केलोय आणि हे पहिल्यांदा असलं काहीतरी इक्विपमेंट मी ट्राय केले. हेअर एक्सेसरीज. So a little bit I'm confused and little bit I'm nervous. So hairstyle will. You go. कसं दिसायला शुभ्या बा? अमिताभ बच्चन. तर किती अजून नवीन नवीन आता इकडे भांगाडे होता आम्ही इकडे भांग पाडायचा आपण. नवीन गाईज मी आणलाय सगवा आणि सोमवर मी पहिला ट्राय करायला म्हणजे बघ तू माझ्यासाठी किती महत्वाचं. ऑलरेडी ट्राय झालाय. चप्पाला मारीन. केस दिले ताट राहिली राहत लक्ष ठेवू. थांब रे थांब परत करूया. अगं ते शिवून काढलं की काढ गं. वाटी सेटच मी नक्की रे. होतच नाही गं. हे दोघं काय तर उगाचच एक्सपेरिमेंट करत बसलं. माझं कसं दिसायला येते का ते मिकी माऊसला नसतं का इकडे इकडे. हे आता सैराट सैराट सैरट. कोंबडा. हा झालं गे सेट. झाले की रे देवना दिसायला. मला असं जवळ नाही मी नंबवते. थांब केस तुला काय शेपच बिघडलाय त्याचा. ए थांब रे करत आहे मनस. मागाले कसलं सिल्क आहे तुला शुभ्या केस तुझी. काय करू बाई. तुला आरसा बघायचाय का आरसा. मला ऍक्च्युली तेरे नाम करायचंय पण ते मुलींसारखंच झालं. बघ शुभ सोम. सोमने केस पण धुवून आला. शपथ कसला भारी जागा आहे तू. आई ग आई ग. इकडे बघ की इकडे बघ. म्हणजे केस गेली तर आई गोये काढते काय तर पालतू दिसत. आता थांब की थांब अजून एक केस. शुभांत तुला काहीतरी सरप्राईज आहे. दीदी बेबी तुझी इथे बघ ना. काढते. ए मम्मी लाजायलाच काय. ए कोण आहे इथं. आई इकडे ये लवकर. अगं लवकर ये की. नाही लवकर ये. भारी झाले. ए थांब सोहळा वगैरे. मस्त. हे सोडलं पाडलास. रे ती. अरे हे ना ट्राय करतो. नको की गं वल्ला इथं. लबडा घालते माझ्या. होय का हा लबडा. अंकल अंकल दिसले अंकल. अरे 4 पुरी बघते तरी तुझ्याड. काय तरच करत असते. ये काही तर गेलं. ना इंसाफ आहे मेरे साथ. ना इंसाफ फालतू झालं फक्त. काय तरच पडेल. हिचा टाइमपास विना हिचं झोपायची टायमिंग आहे. खरं तिला टाइमपास विना म्हणून ही आमच्या बरोबर काय तर खेळंबा करले. खळंबा खळंबा. वाटतं शुभम बघ की. आता आमचं होतं. अगो नाटके ही नाटके निवड नाटके. ए ती कपडे दिली होती की रे. हा देतो. काढतो बाबा. दीदीच्या 2 नवीन मैत्रिणी. माझ्या बहिणी दोघी जण निघलं तुझंच. निघलं. कसं दिसायला लागते कसं दिसायला. अरे ती खाऊ ना. अबे मिशीवाली आहे. पण आपण दोघं अमेरिकेत आली इचलकरंजीत ना जाऊया चला पुन्हा. ए आमची जग लई भारी आहे. तू कसं आणि सांगणार. अमेरिकेतला आलंय जात. कुठं आलेस. आणि अमेरिकेत अमेरिकेची स्पेलिंग सांग. अमेरिकेची स्पेलिंग सांग. ते राहून दे की. अगं सांग. अगं राहून दे की. अगं सांग. इचलकरंजीत नको तिला येते माहिती तू मोठे अरे काय
अरे कुत्र्या माझी केस माझी केस अशी भंगार खपरी आहे. मी मगाच्या छान दिसालतास. प्रोमॅक्स. आणखी अजून शेप कर देतो तुला. शुभमने कसा भंगारकडे मारलाय. मुले जर बघत असतील तर शुभमचा मला हेअर कट कुठलाय कमेंट करून सांग. बुलेट काढा. हा, सांग. हे काय आहे? मेंढी मेंढी. एक्झॅक्टली तसं दिसाले. ठीक आहे फाईन. आता मी काहीच हेअर सेट करतो. बरं दे मला आईस्क्रीम द्या की थोडं. आता छान दिसावे थोडस ते नॅचरल शेप मध्ये थोडस. काय म्हणला सा? आता परत बोला की. आता काय होतंय हा? मुद्दाम न करा पप्पा. आता आमचं शूटिंग आहे काय, एक प्रमोशनचा व्हिडिओ करायचा आहे आणि आमचे पप्पा मुद्दाम न टाइमपास करत बसायचे. मुद्दाम न कॅमेरा चालू केलं की लगेच येतात. त्यामुळे मला एक बेनिफिट की जर मी कॅमेरा ऑन केला ना आमचे पप्पा लगेच गायब. आता आम्ही शूट करणार आहे, एक प्रमोशनचं आहे. ते लई दिवस झालं पेंडिंग होतं. सो आज मुहूर्त लागला आहे. आज तब्येत जरा नीट झाली त्यामुळे आता आम्ही शूटिंग करणार. असं की तयार झाल्या. हेअर सेट आहे. मी नेल आर्टसुद्धा केलं आहे घरीच. सगळं रेडी आहे. बहीण तयार झाल्या. पप्पा परत आले काय? नाही गेलीत पप्पा आता. सो आता आम्ही करणार आहे शूटिंग. बाय गाईज. आमच्या घरामध्ये ह्याच्यामध्ये ठेवलं बर्नीत ह्याच्यामध्ये ठेवलं त्यामुळे ते शूटमध्ये चांगलं नाही वाटत म्हणून आम्ही ह्यामध्ये ॲस्थेटिक शूट करायला कर्म करण्यात जाता हो कांड. ऑलवेज. आमच्या घरातली मुद्दाम करते असं शूटच करायचं नाही. मी माझं स्वतःचं घर घेणार आहे एक दिवस प्रमोशनच्या पैशातून. फक्त जिथं शूट मोठं करायला. video बनवण्यासाठी असेल भाड्याचं घर घेईन परत घेईन. मुद्दाम मुद्दाम. सो हॅलो एव्हरीवन. नाही हे सगळं झालंय बोलून सकाळी. मी डायरेक्ट दुपारी ब्लॉगमध्ये आता डायरेक्ट मी 5:30-6 वाजता ब्लॉग करायला लागलो आहे. आम्ही आत्ता नेहमी करता आम्ही आत्ता चाललो आहे फायनली आमच्या मामाच्या गावाला. आणि तिथं काहीतरी आहे समथिंग स्पेशल त्यामुळे आम्ही तिकडे चाललो. तुम्ही ब्लॉग बघत राहा तुम्हाला कळल. काय 1 मिनिट थांबा. होल्ड. 4 चालू करणार आहे कारण का आम्ही 4 व्हीलरमध्ये जाणार आहे. यू कांट इवन इमॅजिन गाईज की मी 4 व्हीलरमधून जाणार आहे. तिथं पाल असू शकते. थांबा मग. अरे थांब की करायलोय. तुमच्या घरच्यांना दमच नसतोय बा. बोर चालू कर चालू कर कंटिन्यू बडबडत असतात. मग आम्ही आता जाणार आहे आणि तुम्हाला पटते का बघा. मी 4 व्हीलरमध्ये बसणार आहे. 4 व्हीलरमध्ये म्हणजे इमॅजिन करू शकताय तुम्हाला काय त्रास होत असेल. धाडस बघा माझं. मावेत जाणार आहे आणि मला जरा भीती वाटायला लागली आहे कारण लई दिवसानं 4 व्हीलरमध्ये बसणार आहे. आणि आमच्या घरातली लई म्हणजे 4 व्हीलर घ्यायचं ठरवा लागलेत काय. पण ते इथं जागा नसल्यामुळे वगैरे ते थांबले 4 व्हीलर घ्यायचं. आणि मला लई मळमळते 4 व्हीलर गाडीमध्ये घेत बसायचं. म्हणजे मला माझा नवरा पण असा ओळखणारा ना ज्याला पण सेम त्रास असेल माझ्यासारखा. मळमळाय पाहिजे त्याला पण असं गाडीचा त्रास वगैरे असतं असं पाहिजे. मग मी त्याच्यासोबत लग्न करणार असा नवरा मी ओळखणार. कारण आमच्या घरातली मला म्हणतात की जर नवरा हौशी असला तर फिरायला चल. बस तू पण नाही बरोबर घरात म्हणाली त्याला काय. कुठं पण गेलो आपण सेम आकाश असणार आहे. सेम सूर्य चंद्र सेम असणार आहे. थोडी आहे हां बाबा इकडे गेलो म्हणजे इतका सूर्य वेगळा इकडं चंद्र असं नाही आहे ना. तुला नाही जायचं म्हणजे मला जायचं आहे पण भीती वाटते. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे पहिलं ही गोष्ट क्लिअर करतो. मला म्हणजे माझ्या मम्मीच्या आजोळी चाललो नाही आहे. माझ्या आंटीच्या आजोळी चाललो आहे आणि तेच माझ्यासाठी माझे मामा मम्मी आहेत. कारण माझ्या आजी आजोबाच्या आहेत त्या आता ह्या जगात नाही आहेत. माझ्या मम्मीचे पप्पा आणि मम्मी ते इथं नाही आहे ह्या जगात नाही आहेत. सो मी त्यांनाच मला सगळं मानलं आहे आंटीच्या इकडचं सगळ्यांना. त्यामुळे आता आम्ही तिकडे जाणार आहे. आणि त्यांनी आजोबा आणि मी आजी इथं लई लाड करतात. माझं मामा मी पण लई लाड करतात. त्यांच्या भाच्याला जेवढं भाचाच मध्ये येतात त्यांना आय थिंक सो आय डोंट नो काय म्हणतात त्याला. सो ते त्यांना जेवढं लाड करते तेवढं माझं लाड करत त्यांनी. त्यामुळे मी तिकडे जाणार आहे. आजोबा तर मला लई लाड करतात. त्यामुळं मला तुम्हाला स्पेशली माझ्या ह्या इंस्टाग्राम फॅमिलीला यूट्यूब फॅमिलीला मला त्यांना भेटवायचं आहे. सो व्हिडिओ बघत राहा आपण त्यांना भेटूया. चला आंटी रेडी झालेली आहे. आंटीचा चेहरा फुलला आहे गाईज. काही फुललाय चेहरा तिकडचा हार आहे म्हणून त्यामुळे ते जाणार आहे. एवढं मला तुम्हाला लई दिवस झाला त्यांना भेटवायचं होतं पण तसे इकडे आलीत की गडबडीत जातात. त्यांचा पण कारखानाच आहे त्यामुळे गडबडीत जातात. त्यामुळे आज शांतपणे स्पेशली तुमच्यासाठी मी ब्लॉग करायला लागलो की मला तुम्हाला त्याला दाखवायचं आहे ब्लॉगमध्ये. तर आपण बघूया माझं हे आपण बघूया टार्गेट पूर्ण. टार्गेट नाही काय माहिती त्याला
वड्यावर ते पूर्ण होते का बघा. मी इथंपर्यंत जाणार आहे की मला वेट त्रास आहे, बट स्टील आय एम ट्राईंग टू आय गिव्ह माय बेस्ट, बट आय डोंट नो आज काय होणार आहे. बघूया आपण. धाडस करणार आहे गाईज मी. धाडस कवा तर करायला पाहिजेच. आणि मी 4 व्हीलर गाडीमध्ये बसायला नाही म्हणतोय. आमचे वडील काय म्हणतात माहिती काय, 4 व्हीलर गाडी शिकून माझ्या मार्गाला लागल्यात. हाऊ कॅन आय डू दिस थिंग्स, आय रिअली आय कॅन नॉट इवन अंडरस्टँड. सो आता आज बघूया. मी 4 वेळा 5 वेळा हेच बडबडले. बघूया पण खरंच बघूया मी 4 व्हीलर गाडीमध्ये बसतोय आणि माझी काय रिएक्शन असणार आहे. मी दाखवतो, मी सगळं कॅप्चर करतो. आणि आम्ही केवढे मला पाण्याच्या बाटल्या घेतल्या बघा. तर मला घरातलंच पाणी लागतंय. मी कुठल्या पण जगाच्या कोपऱ्यात जाणारच नाही थोडा. मी इचलकरंजीमध्ये फिरणार आहे कुठं पण स्टील जरी मी कुठे गेलो, मी तुम्हाला पुण्याला पण गेलो तर 1 महिन्याची इंटर्नशिप होती, 1 काय 1.5 महिन्याची. तेव्हा पण मी आमच्या घरातलं असं एकदम मोठं हे भरून घेऊन गेलतो. मला सहन होते दुसरीकडचं पाणी. आणि तुम्हाला माहिती आहे एक आपण काय करूया, मम्मीचा आमच्या उद्या वाढदिवस आहे. म्हणजे 8 तारखेला, आज तारीख 7 आहे ना, 8 तारखेला मम्मीचा वाढदिवस आहे. आणि आम्ही तिला काहीही कल्पना दिली नाही. आम्ही पण काय प्लॅन केलं नाही. थोडा वैष्णवी अशी बघायला आम्ही अजून काय प्लॅन केलं नाही आहे. बट काहीतरी करू शकतोय आम्ही ऑन द स्पॉट. काहीतरी असं जेवायला वगैरे गेलो तर आम्ही काहीतरी केक वगैरे कट करू 12 वाजता. जे पॉप्स ह्याच्यामध्ये कॅमेरामध्ये कॅप्चर झाला, त्यामुळं आम्ही मम्मीला काहीतरी सरप्राईज पण देणार आहे. उद्या तर दिवस स्पेशल असणार आहे सोडा. पण माझ्या पप्पांचं लेक्चर चाललेलं आहे. हा पप्पा ऑन कॅमेरा बोला की, ऑन कॅमेरा बोला की. हा बोला. कॅमेरा बोला नाही, बोला की, बोला. काय बोलायचं नाही. आजकाल सोशल मीडिया चालू आहे, त्यामुळे काय बोलता येत नाही. सोबत नाही आम्ही. इट्स गुड फॉर यू. हा भास्कर, गाडीत जाताना बघ बाग म्हणते बघ तू असं. अरे हा कुठला वडील आहे ज्याला स्वतःच्या मुलगीला त्रास झाल्यावर भारी वाटतंय? हा जगातला पहिला वडील असेल ज्याला भारी वाटायला लागलाय उलटी करत वाढतो करून. नाही करणार. माझा गणपती बाप्पा माझ्यासोबत आहे. प्लीज पप्पा, प्लीज तुम्ही म्हणाल तर तुम्हाला गिफ्ट देतो. मी पण तुमच्या 2 व्हीलर आपण 2 व्हीलर दोघं पण उलट्या करायच्या का? तुम्हाला सांगू, हा जो माझा आलाय ना गुण, तो माझ्या फादरकडनं आला. आमच्या फादरना पण लई मळमळते, पण हा माणूस ऍक्सेप्ट करत नाही कधीच. हा माणूस ऍक्सेप्ट करणार नाही कधीच की मला मळमळते म्हणून. अगं चप्पल कुठे आहे माझी? हिल्स घालू का नाही? तोंडरा बिंडर पडलं तर कसं होईल? जस्ट इमॅजिन. जस्ट शट अप ओके. आय डोंट वॉन्ट टू लिसन एनिथिंग फ्रॉम युअर साईड. आमचे पप्पा म्हणाले मम्मीला ठेवा. शी गाडीचा वास इथंपर्यंत यायला लागलाय मला. इथंपर्यंत गाडी आमची खाली आहे. मला वास मला माझ्या आयुष्यातला काळा दिवस असतोय. नाही घेतला तिनं अजून एक. आमच्या फादरनं किती मी रिक्वेस्ट करायला की पप्पा चला म्हणून माझ्यासोबत गाडीत ना. पप्पा काय म्हणून. आणि आमच्या पप्पा कधी भितात असं लांब ठिकाणी जर जायचं असेल तर 2 व्हीलर गाडी घेऊन जायची नाही, 4 व्हीलर गाडी घेऊन जायची. बिकॉज आपण गाडी नीट मारतो पण बाकीची गाडी कसं मारते हे आपल्याला माहिती नसतं. असं आमच्या पप्पांचं म्हणणं असते. त्यामुळे आम्हाला 2 व्हीलर गाडी घेऊन काय जातो गाईज. काय होणार आहे बघू. जातो. धडधड होत आहे छाती. धडधड धक 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 धक. पप्पा चला की, मी तुम्हाला माझा 50,000 रुपये देतो. 50,000 जाऊन ये. तुम्ही सगळी गाडी बदलता. आपण 2 व्हीलर गाडी घेऊया का नाही? मी पण तेच सांगालोय. एवढी कसं मार आहे. गाडी आमची तेवढीचीच आहे बघा. आम्ही मर्सिडीज घेणार काही एक दिवस. मी स्वतः घेणार मर्सिडीज. माझ्या पप्पांसाठी आणि अंकलसाठी. तरी भी घेऊ शकते. पण तरी घेऊन झाल्यात. हमारे गली में जगह नहीं है ना लगाने को गाड़ी. ए हेंद्रा बोल रहा है गाइस मेरे को. हेंद्रा बोल रहा है मेरे को गाड़ी में अत्ताच वास आ रहा है गाड़ी में. इसके सासुरवाड़ी को जा रहे हैं हम. चेहरा फुला है हमारे अंकल का. चेहरा ऐसा येते बाई बुझ के बाई किती नंबर. अगं बस की बाई. टपावर बस. चल अगं ह्याला काय नाही की काय उभं लागलो कसलं वाईट मुळा तो. त्याला काही तुला शिखान वाचायला. व्हिडिओ करावा पहिला. एवढी चुकून पण टाकू नको गाडी वारं चालू दे. थांब येते बदगावानी बाहेर येऊन बस बनली ती. अडवाय लागले इथं असं. तिथे बाहेर जाऊन बस जा. डिगी उघड. डिगी तर पाय मोकळं करून निवांत बसतो की. मी डिग्री बसतो. हिला लाजाले डिग्री बसायला ये. लागायचं नाही मला आकडा लागते. आकडा घेऊन आकडून बसू तुझ्यावर.
मी टू व्हीलर असलं का ते अंकल बरोबर मी काय करते सांगा असं वैष्णवी आम्ही ट्रिप्स जाते ना काय मी तर अंकल पासून नाही अंकल असं खाणं लागतोय मी म्हणजे ब्रेक मिठा घे म्हणजे ब्रेक दाबतोय काही तर आमचा अंकल गाडी फास्ट मारतोय टू व्हीलर शुभम पण सेम गाडी फास्ट मारतोय मी काय करते असं अंकलाचं खांद्याला दाबतोय असं 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 दाबतोय म्हणजे ब्रेक दाबलो मी मला काय दाबू शकत नाही ना मी असंच कराले माझ्यात इम्प्रूव्हमेंट झालंय ना मी असं बोलत पण होते एक शब्द मी तरी असे तो ते नाही आहे व्हिडिओ त्याने काय घेतलं नाही त्याने ते दरवाजाच्या बाहेरच असायची काय इम्प्रूव्ह केलंय स्वतःला स्ट्रॉंग केलं मामू रुको मामू असं चिडचिड व्हायची तिची नुसतं तिच्यावर काय बोलायला गेलो की. आता ब्लॉग चालवला त्यामुळे हसावं हा तेच की चालतं काय व्हिडिओ मध्ये मग आता आम्हाला एक टॅक्ट गावल्या शेवड्या पडशील पडशील कुत्रा पण नाही आम्हाला भ्या वाटायची जर बोलायला माहितीये काय जर बोलायला टेन्शन नाही आता एक टॅक्ट गावल्या ही असं बसली की नाही व्लॉगच चालू करायचा होय की नाही माझा राग जर एक्स्ट्रीम लेवलवर गेला तर मी इथं बी खावीन इथे तयार व्हावं लागले कसं नाही यायचं मग? पहिल्यापासून मळमळते सोडला बाबा बायोगॅस. सोहमला पण मळमळते दीदीचा काय दुसरा नाही वर्ष नाटकेत निव्वळ नाटकेत तिची. अरे असतं रे एकेकांना असते तुला का नाही लहानपणापासून गाडीतच बसवलं म्हणून तुला काय प्रॉब्लेम नाही आहे आम्हाला समोर बघा आणि मला ब्रेक पण आता काय कळलं मला मी कधी मला नाही काय कळलं टू व्हीलर वरनं मला छोट्यापणी टू व्हीलर वरनं पण नेत नव्हती आणि ही मी 10वीला का 9वीला गेल्यावर गाडी अरे घेतली का नेत नव्हती मग तू मळमळणार अगं तुला का नेत नव्हती तुला सांगतो तू एवढी डोली होतीस की तुला उचला येत नव्हतं तुला इम्पॉसिबल पप्पांना आहे अंकल माझे उचलायचं नव्हतं. लहानपणीचे फोटो आहेत त्यामुळे उगाच काय नाही शुभम आणाय नव्हतं शुभम कसं काय बाकी तो होय, शुभम शुभम उगाच जाडा उगाचच घेतलायस त्याला पप्पा दीदी इथपर्यंत कशी तर आलेली आहे मळमळ सवय नाही ग काय होत नाही झालं कुठला गे पैसा? काही सोहळा पण मळमळ आले तुम्ही मला कसला आहे यार मी आणि शुभम दादा परवडतोय तुम्ही दोघांना लई त्रास होतोय बाबा मग काय करेन अंकल इथनं पडा आणि या दोघांना घेऊन जातो आम्हाला दोघांना बोलवतो असं काही नाही तुम्हाला सवय यायला पाहिजे म्हणून तुम्हाला पण घेऊन चालला वी हॅव सम इन्सिडेंट्स इन अवर लाईफ सो आम्ही हे गोष्टी फेस करायला पाहिजे हां बरं का आम्हाला कॅडबरी मी तर आता पिझ्झा सांगितलं आणि इकडं 50 रुपयाची कॅडबरी खाल्ली परवडत नाही आम्हाला हे मळमळणं बिकॉज हे लई गोष्टी असं तर अशा- तुला लई पैसे घालतो तरी पण जाऊनच आहे नाही बाबा मग मला हेल्थ पैसे देऊन हेल्थ नीट होत नाही पण ना. खरंच मी अनुभवलंय तुला केवढा त्रास त्याला हिला पण याचा मळमळलं असलं वाईट आणि आमच्या आई पण मला कावली होती का आई गेली ती मंगसूला तेव्हा आमच्या आईला मळमळलं आमच्या आई लगेच मग म्हणली आईशी बरोबर आहे तुला किती मळमळते सो कसं पण आमच्या आईकडनं सगळ्यांना गुण आलाय वय की नाही दीदी मी पण डोळं झाकून झोपलेले मी असं इमॅजिन करत होतो एखाद्या गोष्टी त्यामुळे मला मळमळलं नाही असं मळमळायला लागलंय स्टील आय एम दीदी गाडी चालू झाली बस या अरे वॉइसला बॅकग्राऊंडला हे आहे कॉपीराइट येते पुढे येत नाही. च्या दीदीचे फॅन लोक भेटले आहेत इथंच ना मुकड हमोश असते आता हाय बघ दीदी यायला लागते तेव्हा रव्या दीदीला इथे येऊपर्यंत टू व्हीलर येणार मी 100% चालते घे ते आपण आम्ही दुसऱ्या रस्त्यावर आलो आता त्यामुळे तुम्हाला दाखवत नाही मी आमच्या अन्न तिथनं मला चालत न्यायचं किंवा गाव यायचंच एक नाद का नाही पुढं? पहिल्यापासून न्यायचं पण चालतंय पुढनं चला बघा हा ह्याची सासूरवाडी आणि ह्याची सासूरवाडी आहे आणि ह्याला माहिती नाही दीदी जरा रस्ता माहित नाही जरा त्याला आता रस्ता सांगू लहानपणी असं सांगत सांग तेच की अण्णाला म्हणायचं बघा इकडे जायचं आता इकडे उजवीकडे जायचं पण आता बाबा तिकडे उजवीकडे जायचं असं. घालशील ना? होय, तू घालू नको. इकडे जायचं. मी आधीच सांगायचं हे कुठलं मंदिर आहे ग हे मारुती मंदिर नवीन केलं मला कमेंट करा सांगली आणि बुधगाव मधून जर कोणी ब्लॉग बघत असेल तर अरे भावा हे आपण ऑर्केस्ट्रा चाललाय लावणी आहेत त्यात बघायचं काय ती जर माझी लावणी झाल्याच तुझी लावणी लावायची मध्ये हे दीदी हात वर चंद्रा. नाही अगं पुढं आहे ना मग तो उतरायची ना लालपरी हेच नाही यायचं ना अंकुल काय करायचं हा बघा, हा, इकडनं यायचं राजवाडा. समोर आणि इथं घडी आमच्या आल्याला हिथं असतं तिथं बरं मी चालत घेऊन जाणार माहिती काय आणि एवढा काय फ्लेक्स करायचं मला माहित नाही बट मी असं प्राऊड फील होतं आणि इथनं जाताना आंटीच्या मैत्रिणीचं घर लागते दीदी कसं सगळं पाठ तुला माहित नाही तेवढं तिला माहित मला इथलं माहिती आहे हे,
काय जलमल्यावर आता आलो एकच ज्यादा योग आहे. बघ की तर मी कायम यायचो नाही यायचं. बघ की खाऊन आणि टाका. हे आलेलं आहे घर बघायला उचमायला लागले झालं की आलाच एक. हे बघा सगळीच बाहेर आलेले आहे. हा होय देवाला जाऊनच आलं येताना. अच्छा तुमच्यासाठी आले होते तुमच्यासाठी तुम्ही म्हणताय का मला कायम येत नाही म्हणून होय तुम्ही कायम म्हणता येत नाही म्हणून की असं हा बडबडाल तसं कंट्रोल करून आलोय मी हे आप्पा वैष्णवी आणि ह्याचा लाडका तेवढा माझा लाडका करतात आमचं असू दे ऐकते गे. तुम्ही आता जावा तर विसरायला लॅब आलाय पप्पाने आई आले नाहीत गाडी बाकी सगळेजण बसले. सांगा की मोठी गाडी घ्यायला म्हणजे आम्ही सगळे येतोय हा 700 आता बघतो ना ते मीच घेतो मुकोडा मसाला येणार आता. तुमच्या इथंच की पेपर सप्त्यात होय माझे पेपर आहेत ग. ग बस आणि काल आम्ही आज तुला सांगितलं होतं की काय करायचं हिच्यामुळं काल असतं ना की हिच्यामुळं झालं नाही यायचं. असू दे काय माझा पेपर होता काल जेईचा. हो की मग ते चांगलंच दिलं होतं नाही अजून कोणाला सुट्ट्या लागायला नाही पेपर. किती लवकर आलात घरातच लवकर आलं म्हटलं ए मी गवर्नर आहे येतानाच व्हिडिओ चालू केले आम्ही मामाच्या त्यासाठीच नाही एक टू व्हीलर पप्पा पण आले असते की नंतर जायचं मी रात्री हे ते अगं तिला तू बसलास की अगं तिला कपडीमध्ये अरे वैष्णवी आपण आणि हे दोघं खाली बसले दोघं खाली बरं आता तू सांग तिला बसायचं. कोण कोण येणार कोण कोण नाही येणार डिस्कशन चालू. चला की लवकर मला आठवतंय तुम्ही पण सांगता. आई हे बारक्यांची मैत्रीण शाळेत असते. आई आलत्या काय मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी बहुतेक मग हा, आई याच्या मागच्या तेच वेळेस. 1-2 वर्ष आधी आलती हा, ताई हा, बसली हा. बसलेली डोळ्यात पाणी लागतं त्या आकाश पाण्यामधनं उतरल्या लई तिला. वर्ष झाली तर. होय, असं- होय, होय. असं मामीने कसं तसं फ्रॉक घालून काढते की आणि खालची लेस तुटलेली फाटलेली. हा. मग पण आठवते पेशी लेस घालता येऊन आली मी घालायचं. मला तेवढी तिची लास्ट होती आठवला मी नाही आलं. मला तेवढं आठवतं लेस. ते असं होतं ते मी काय म्हणतोय हिच्या काय काय आठवणी आहेत त्या मला हिच्या काहीच आठवणी नाहीत. इकडं आल्यावर तिला काय येतच आठवण नाही नाही. इकडं. वैष्णवीकडे आली की त्यांच्या आजाकडे ही राहायचीच नाही 1 पण दिवस राहायचे एक दिवसात मी एकदा तर रात्रीतनं पप्पांना बोलवून घेतलेलं. आणि कायम म्हणजे फ्रॉक घालायचे दोघी पण. बाराला पेपर संपला की नाही 12:30ला मामा घरात आलेला असायचा. पण आमच्या घरला राहायला यायची कधी सगळ्यात वर्स्ट माया
माझ्यासोबत झाला इन्सिडेंट तुम्हाला सांगतो. ही यायची काय आणि मला घेऊन जायची केस कापायला आणि मी असा विश्वास ठेवायचो नाही की त्याची आमची काय असं करणार नाही. एवढीच केस माझे एवढे होते आणि मला कंटवली एकदा दोनदा गेलतो आपण. माझा एवढा केस कट करून आणली इथं. हिच्यावर पण विश्वास ह्या दोघी काढवायचा आणि हिला घेऊन गेलो. हिला मला या दोघींनी मला सांगितलेलं एवढं पोरांसारखं सेम पोरांसारखं घेऊन गेलं. लहानपणापासून पहिला वाढदिवसापासून तिचे वाढदिवस सगळे इथे झाले. लहानाची मोठी इथं सुट्ट्या लागली की लहान बाळ माझ्या सकट सगळीच आणि ह्या एवढ्या एवढ्या आहेत. आता आहे बघ album तुला दाखवतो. पण मी एवढं लाजत नाही. एवढं लाजतोय मी दीदी. सर मला आता ब्लॉगिंग वगैरे चालू केलास तू बोलायला थोडं म्हणून तू आता बोलायला लागलास पण तू आधी अशी बसायची. अगं आपल्या तेवढं कोण पाहुणच येत नव्हतं आणि काय बोलू. येत होती तू शाळा शिकायला एवढी व्यस्त होतीस ना. हा मग ते आता मला माहित नव्हतं एवढं. नाही ते मोठा इथं दीदीला आवरायला 2-2 हे आल्यात. काय म्हणतात ग दीदी? दीदी तुला चिडवायलाय. तू रे मेरे ओ. दीदी तुला चिडवायलाय. आमची उंची लहान आहे. बघा तुमच्या दोघांपेक्षा माझी उंची आहे. तुझ्या सगळ्यांपेक्षा माझा हात लय वेळ लागतो इकडे. हा, राहू दे. आता मारू काय वैष्णवीला म्हणूस कॅमेरा ऑन कॅमेरा एक साथ नकट बसणार. नातीचं कौतुक करायला छोटी प्रियंका म्हणून म्हणजे आंटीचं नाव प्रियंका आमच्या. तिची झेरॉक्स कॉपी असू दे वैष्णव. एवढंच जमते की नाही आम्हाला सो आणि अरे कितीला असते बघा सो. आता रोज जरा तुला शिकव कसं बोलायचं. नाही तो बरं बोलतोय बा. नाही एकदम मॅच्युरिटी लेवल त्याची हाय लेवल आहे. तुम्ही त्याचा कुठंच नाही आहे. असू दे आम्ही अंकल जर पाण्यात बसला तर मी पाण्यात बसणार. बस रे अंकल एवढं काय त्यात. ते पाळण्याबद्दल औषध तुला धाडशी त्यांना लहानपणापासून असं ब्रेव केले. आम्हाला लहानपणापासून नाही मोठं बोल नकोस असं ह्या साईडनं असं. हा तसं नाही पण असं आहे काय. बरं इशारा कॉपी आहे काय कर घ्या काय शिकवायला. अभ्यास शिकव की अभ्यासाचं काय तर शिकव. माझ्या टीम मध्ये अजून एक मेंबर ऍड झालाय. ह्याला पण मळमळते. ए जा की रे मला चिडवायला सवय जा की म्हणून फोरन मध्ये. कसं नाही दुसऱ्याला चिडवल्यावर नको मला चिडवणार काय फोरन मध्ये बस म्हणून. हा मग ठीक आहे मग मळमळते की रे फोरन मध्ये. नाही आपण टू व्हीलर मधूनच फिरायचं सगळीकडं. हा ही खुडी माणसं आहेत बसलेली फोर मध्ये. आता आम्ही जत्रेत चालले तुम्हाला तिकडचं दाखवतो. चल रे चल. बघ तुझ्यासाठी मी टू व्हीलरवरनं हे केलं. तुझ्यासाठी तर मी फोरमध्ये बसलो असतो. हे बघा हा वाडा हा बुद्धगाव मध्ये आहे. तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आम्ही आता आलेलो आहे कुठे रे कौलापूर ना. आणि आम्ही आत्ता आलो इथं मंदिरला आता असं दर्शनासाठी. दर्शन आतलं घेतलंय मला माहित नाही आतलं शूट घेतलेलं चालतंय की नाही. मग मी असं झूम करून तुम्हाला दाखवायला लागलोय. गर्दी असते लई पण आज लकीली गर्दी नाही त्यामुळे आमचं छान दीदीसाठी दर्शन झाले. हा लई मोठं असेल मग आज छान दर्शन झालं आमचं. आता आम्ही जाणार आहे फायनली हे पाळण्यात वगैरे बसायला. पण बघूया पाळण्या आहेत असणार दीदी बसणार आकाश पाळण्यात नाही. आणि तिच्या आवडीच्या गोष्ट मिळाल्या तुम्हाला दाखवतो माझ्या काय आवडीची गोष्ट आहे.
ते जाऊन तुम्हाला दाखवतो. लोक माझ्याकडे अशी विचित्र नगरी बघायला तिथे जत्रा उरसात कोण जे आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. काय ते होय ते अरे सांगायचं नव्हतं. मोबाईलचं कव्हर आम्ही घ्यायला लागले. बघूया कुठलं चांगलं आहे आम्ही दाखवतो. बघूया चला. माझ्याकडे ऑलरेडी 14 आहेत. आता 16 स्कोर होईल. माझा लकी नंबर आहे 16. बघूया. ओके कव्हर घेतलाय जरासं वेगळा दिसायला लागलाय पण इट्स ओके. अरे वैशीला चप्पल घेतली. सगळं माझं पैसे उडवा लागले नंतर माझ्यावरचे पैसे उडवत्या म्हणून आता आम्ही सगळेजण आलो काय नाही कारपाडा पुढे बाकीच तर प्लेड असते. ओ मग काय करायला आपण एवढं लांब काल तुला आम्ही आलोय आणि हाड असणार आहे गंडवायला असणार मी एकतर पारड्यात बसणार. बारक्या पोरांच्या गावीना बसणार मी. जम्पिंग जपांग हो कशात बी बसणार बसणार बसात या गाडीत बस या गाडीत कुठल्या गाडीत बस महाराज बसतो मी जरा हे करतो. तिचा पचका झालेला आहे. दीदी जम्पिंग जपांग मध्ये बसायचं ना कारण की पाळणंच बंद आहे. हा, असू दे मी त्याच्या बदली मी शॉपिंग करणार. ओके आता एक कवर घेतले ना मग आता हार कानातलं ब्युटी प्रोडक्ट इथनं घ्यायचं नाही तर हार कानातलं आपण घेऊ शकतो. हो खरंच नाहीये. अगं मी सांगायला लागले ना पाळणं असतात आणि आता नाहीये दीदी अगं तुला सांगाल तर काल ये म्हणून डिस्गस्टिंग गाईज घाण पास काय वस्ट बंद कर मला असं ऑकवर्ड व्हायला. पचका झालेला आहे. टावर एक पाळणा नाही एक इथं असतंय ग पाळणा. मामी दीदीचा लय मोठा पचका झाला. हे मग आपल्या बुधगावच्या ह्याच्यामध्ये आकाश पाळणा आहे. आकाश पाळणा तुझा फेवरेट आहे. तुझा फेवरेट आहे दीदी आकाश पाळणा. अय्य तुझं काय ह्याला काय म्हणतात कमेंट करून सांग. काय म्हणतात हा सुरपेटी नाही ते मराठीमध्ये काहीतरी वेगळं म्हणतात. कुठली मिठाई म्हणतात मी त्याला ते ह्याच्यापासून करायचं रे. पप्पा डोका पडलास काय रे. पप्पाचे बनाते हो नाही रे ते कवाळ होते आपण त्याचा असते. आई शपथ हे चल तू घरला आणि कवाळा म्हणाले का अंकल दुधी भोपळा म्हणायला लागला. मला नाव आठवण आहे ह्याचं. कमेंट करून सांगा ह्याला नाव काय असेल. हा ह्याला काय कमेंट करून सांगा. मला बी नाव माहित नाही. चांगलं करा की नाही. आम्ही लई खातो हे ऍक्च्युली घरी आमचं पप्पा आणतात. काय छान लागते की नाही. मला त्याला ते सांभाळा बांका ह्याला नाही घे 4 भावल्या करतो ऑलरेडी. गीता तिच्या बाळाला घे त्यांची नखरेच पूर्वाभास नाही गीता तिच्या बाळाला घे मस्त मस्त घे तर तेवढा व्हिडिओ केलायस. आमच्या मम्मीसाठी सरप्राईज आहे एक. तिचं लक्षच नाही. तिचं लक्षच नाही. मम्मीचं अजून लक्ष नाही. मम्मीचा उद्या वाढदिवस आहे 8 तारखेला. मला बी माहित नाही. मला पण माहित नाही. आता लगे 11 वाजलं. 1 तास मम्मीच्या माहेरी तिचा वाढदिवस साजरा होत आहे. हा 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 काय कर का बुदा नाही होते नाही सांगितलं नाही माझ्या लक्षात होतं. आमच्या घरी सगळ्यांचं होते.
सो फायनली आता आम्ही चालू गेलोय. बाय बाय. सरप्राईज माझं सक्सेसफुल झालं. विशेष माहित नाही हो काय म्हणजे मम्मीचा बड्डे लक्षात होतं. मी मगाशी पण आय थिंक सांगितलंय ब्लॉग मध्ये आय डोंट नो बट माझ्या लक्षात होतं. फक्त इथं आला एकदम अचानक सरप्राईज माझ्या दादानं सरप्राईज पूर्ण केलं. काय गं काय करते कुठला पण सिच्युएशन आमच्या आंटीच्या गंगा जमुने म्हणून सगळे मग काय तर. चला आजचा कार्यक्रम भारी झाला मला आवडला. काय सांगतोस? विषय आहे का? मग चला घरला आमच्या परीक्षा झाल्या मे महिन्यात असते बघा वाढदिवस. हे बघ इथं रेकॉर्ड झालंय. गप्प गुमान यायचं आता. खोटं बोलायचं नाही. आता बोलायचं आता यायला पाहिजे. रेकॉर्ड झालं पुसत नाही. आता मी यायचं. चला बाय गाईज गुड नाईट. ब्लॉग कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आता मी जातो घरला. बाय बाय.